नमस्कार. जीएम न्यूज मध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. आज मी आहे वरुड मध्ये आणि वरुड येथील खन्ना हॉस्पिटल मध्ये मी सध्या आलेली आहे. सर्जिकल लेझर सेंटर आणि होमिओपॅथिक क्लिनिक म्हणून नावाजलेलं आहे वरुड तालुक्यामध्ये आणि येथील संचालक आपल्या सोबत आज उपस्थित आहे डॉक्टर राहुल खन्ना सर. आपण त्यांना हे विचारणार आहोत की सध्या जे मूळव्याधबद्दल गैरसमज वाढत चाललेले आहेत किंवा पुन्हा पुन्हा जे मूळव्याध होण्याचे प्रकार वाढलेले आहेत आणि गुरुद्वारामध्ये जे आणखीन आजार आहेत त्याही बद्दल मी तुम्हाला माहिती देणार आहे आणि त्याचे गैरसमज सुद्धा आज आपण सोडवणार आहोत. तर सर्वात आधी आपण खन्ना हॉस्पिटलचे संचालक डॉक्टर राहुलजी खन्ना सरांचं आपल्या जीएम न्यूज मध्ये स्वागत करत. सर, खूप खूप स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनल मध्ये. नमस्कार मॅम. जसं आता 6 वर्ष झाली आहेत मला वाटते वरुड तालुक्यामध्ये. तर काय म्हणतं वरुड तालुका, लोकांचं कसं रिस्पॉन्स आहे तुम्हाला किंवा आता जे काही आजार वाढत चाललेले आहेत तर 6 वर्षांमध्ये पाहिजे तो रिस्पॉन्स लोकांचा मिळतोय का? हो, भरपूर रिस्पॉन्स भेटत आहे आणि वरुडचे लोक पण खूप चांगले आहेत. मला खूप त्यांनी साथ दिलेला आहे, त्यांचा मी आभार प्रकट करत आहोत. धन्यवाद वरुडकर. सर, ही जी स्पेशालिटी आहे तुमची, जी लेझर तुम्ही पहिल्यांदा वरुड मध्ये आणलंय म्हणताय, तर ही स्पेशालिटी नेमकी तुम्ही कुठनं घेतलेली आहे आणि आणखीन जे एज्युकेशन आहे तुमचं ते कुठनं झालेलं आहे ते मला ऐकायला आवडेल. अच्छा, माझा BAMS झालेला आहे पांडव आयुर्वेदिक कॉलेज मधून नागपूरला. त्याच्यानंतर मी उच्च शिक्षणासाठी SMBT आयुर्वेदिक कॉलेज इगतपुरीला गेलतो. तिथे माझा भरपूर शिक्षण झालेलं आहे सर्जरीचं. तिथे जनरल सर्जरी मध्ये मी भरपूर काम केलेलं आहे, जसे हर्निया, हायड्रोसिल, अपेंडिक्स. पण तिथे एनोरेक्टल सर्जरी मध्ये एवढा स्कोप नव्हता. त्याच्यानंतर मी हैदराबादला डॉक्टर MDP राजा सरांकडे होतो. तिथे मला लेझर आणि एनोरेक्टल सर्जरी, मूळव्याध, पाईल्स, फिशर साठी भरपूर काम शिकायला भेटलं आणि मी तिथे भरपूर शिकल्यानंतर इथे वरुड मध्ये प्रॅक्टिस स्टार्ट केली. बिलकुल. मला आता हे ऐकायचं आहे की भरपूर असे काही गुरुद्वारामध्ये आणखीन पण बरेचसे आजार आहे मूळव्याधच्या व्यतिरिक्त. तर हे आजार असे आहेत की ते गुप्त आजार म्हणून ओळखले जातात. भरपूर ज्या काही महिला असतात ते या आजाराच्या डॉक्टरांकडे जाण्यापासून खूप घाबरतात किंवा त्यांना एक लेडी स्पेशल डॉक्टर हवी असते. तर आपल्या इथे समजा असं काही झालं का किंवा महिला कधी संकुचित होतात का किंवा त्यासाठी पर्याय म्हणून तुम्ही काही काढलेला आहे का? आणि सोबतच तुम्ही होमिओपॅथिक क्लिनिक सुद्धा म्हटलेलं आहे. तर हा काय प्रकार आहे किंवा हे दोन्ही ट्रीटमेंट आपल्या इथे कसे काय पॉसिबल आहे? ऍक्च्युली फिमेल लोक जे असतात ते थोडेसे घाबरतात दाखवायला पण आणि थोडस त्यांच्यामध्ये एक भीती असतात की डॉक्टरांसोबत कसे म्हणू. त्याच्यासाठी आमचे जे माझी जे वाईफ आहे डॉक्टर निधी खत्री, त्यांचा होमिओपॅथिक क्लिनिक आहे आणि ते पण आयुर्वेदिक ते पण होमिओपॅथिक प्रॅक्टिस करतात आणि मूळव्याध, पाईल्स, फिशर हे एक्झामिन करतात आणि त्याच्यामध्ये ते ट्रीटमेंट देतात आणि पेशंट आहे त्यांचे पण ते पण चेक करतात. तर त्याच्यामुळे जे पेशंट आहे त्यांचे फिमेल पेशंट आहे ते त्यांच्याकडे वाढत आहे आता. बिलकुल. म्हणजे हा जो आजार आहे एक थोडं कम्युनिकेशन करण्यासाठी मॅडमला पण सोपं जात असेल. तर मला आणखीन आपण चर्चेला थोडंसं वेगळं वळून देऊयात. आजचा आपला जो मुद्दा आहे त्या मुद्द्यावरती आपण येऊयात. सर, आता मूळव्याध हा जो प्रकार आहे तो का बरं होत असावा, याला प्रमुख कारण काय असावेत? मूळव्याध जो वाढतोय दिवसेंदिवस तर का बरं वाढतोय? ऍक्च्युली जे गुदरोग आहे त्याच्यामध्ये फक्त मूळव्याध असं नाही आहे, त्याच्यामध्ये भरपूर बिमाऱ्या असतात. फिशर असतात, पाईल्स असतात. पाईल्सला आपण मूळव्याध म्हणतो पण सगळ्यांना पाईल्स नसतात. कोणाला फिशर असतात, कोणाला फिस्टुला असतात, कोणाला तिथे एप्सिस असतात. तर हे सगळं बिमारी आता नवीन भरपूर सारे कॅन्सरचे पेशंट पण येतात. ते एक्झामिन होत नाही, लोक घाबरतात एक्झामिन करायला. कॅन्सरचे जे सिम्पटम्स आहेत ते पण थोडे थोडे सारखे सुरुवातीला मूळव्याध सारखेच असतात. रक्त येणे, वारंवार संडासला जाणे, मग नंतर ते जास्त वाढल्यानंतर आपल्याला माहित पडतात वजन कमी होणे की आपल्याला हे कॅन्सर झालेलं आहे. तर हे लोकांमध्ये खूप जास्त वाढत आहे. याच्या होण्याचं कारण असं आहे की लोक फास्ट फूड वर खूप जास्त अवलंबून आहेत. पहिले लहान बाळ लोकांना फिशर व्हायचं नाही, आता आम्ही 2 वर्ष, 10 वर्ष, 5 वर्ष असे फिमेल मेल बाळांना पण पाहतो की त्यांना फिशर आहे. यांचा कारण आहे त्यांना
भरपूर जास्त कुरकुरे, मॅगी, फास्ट फूड, पिझ्झा हे सगळं जे आपण जेवण देत आहे त्याच्यामुळे त्यांना कॉन्स्टिपेशन होते. कॉन्स्टिपेशन म्हणजे काय? बद्धकोष्ठता. हा, पोट साफ न होणे, कडक संडास होणे, पाण्याची मात्रा कमी घेणे, त्याच्यामुळे कडक संडास होतात. त्याच्यामुळे त्यांना फिशर होतात, है ना. आणि मूळव्याध फक्त तिथे फिशर जे आहे, जनरली सगळ्यांना फिशरच असतात, पण ते आपल्याला मूळव्याध सांगतो की मला मूळव्याध आहे. फिशर आणि मूळव्याध मध्ये काय फरक असतात? फिशर मध्ये एक चिरा पडतात, त्याच्यामुळे भरपूर खूप वेदना होतात. मूळव्याध मध्ये वेदना कमी असतात आणि त्याच्यामध्ये रक्तप्रवाह जास्त असतात मूळव्याध मध्ये. आणि फिशर मुळे चुबल्यासारखी वेदना होते, ठीक आहे. आणि मूळव्याध मध्ये फिशर चुबल्यासारखी वेदना न होतात, काही मांस बाहेर येतात, ठीक आहे. पण सगळ्यांचं म्हणणं असतं की मला मूळव्याध झालेला आहे. त्याच्यामुळे आपले जे काही पेशंट आहेत त्यांनी आपल्या आसपास जवळच्या डॉक्टरांना दाखवून द्यावं की एक्झामिन करून घ्यायचं की आपल्याला काय बिमारी आहे, त्या हिशोबाने आपल्याला ट्रीटमेंट घ्यायला पाहिजे. घरगुती ट्रीटमेंट सुरुवातीला करायला नाही पाहिजे. तर सरांनी जे सांगितलेलं आहे की मूळव्याध हा एकच प्रकार नाहीये गुदद्वारामध्ये होणारा जो आजार आहे, यापेक्षा आणखीन पण काही भयंकर आजार देखील आहेत आणि आता सोबत त्याला कॅन्सरचं रूप सुद्धा आलेलं आहे. तर सर, हा जो आजार आहे जसे मूळव्याध आणि भगंदर फिशर, हे कसे ओळखायला पाहिजे किंवा मग काय प्रमुख लक्षण आपल्याला आढळून येतात आपल्या शरीरामध्ये, किंवा मग आणखीन काय आपल्याला लक्षणं आढळतात? बघा, फिशर, पाईल्स आणि फिस्टुला जनरली हे 3 बिमाऱ्या तिथे राहतात. फिशर मध्ये मी आताच सांगितलेलं आहे की फिशर मध्ये तीव्र वेदना होते, पोट साफ होत नाही, ठीक आहे, कडक संडास होते आपल्याला, आणि जे रक्त जातात संडासातून ते थेंब थेंब जातात, हे फिशरचे लक्षण आहे. जे मूळव्याधचे लक्षण असतात त्याच्यामध्ये जे रक्त आहे ते पिचकारी सारखं येतात, एकदम फ्लुटेंट येतात, ठीक आहे. आणि जे फिस्टुला आहे ते फिस्टुला मध्ये पू निघतात किंवा वारंवार फुंसी येतात. सर्वात बेकार बिमारी भगंदर असतात. फिस्टुला म्हणजे भगंदर, है ना. तर ते लोक पण दाखवत नाहीये, हे दाखवलं पाहिजे आणि याचं ट्रीटमेंट करून घ्यायला पाहिजे डॉक्टर कडून. ऑपरेशन हे उपाय नसतात. फिशर काही वेळेस फिशरचं कारण आपला IBS असतात, इरिटेबल बॉईल सिंड्रोम. त्याच्यामुळे IBS मुळे झालेल्या फिशरचं आपण ऑपरेशन केला तरीही आपण व्यवस्थित होत नाही. त्याच्यामुळे डॉक्टरांनी पाहिलेला आणि त्याच्यानंतर ट्रीटमेंट दिलेला त्यावर भरपूर पेशंट लोकांनी लक्ष द्यायला पाहिजे. ऑपरेशन करून पण आपण जेवणामध्ये काही बदल नाही केला तर ते पुन्हा व्हायची शक्यता असतात. बिलकुल. तर ऑपरेशन हा एकमात्र इलाज नाहीये किंवा हा एकमात्र उपाय नाहीये मूळव्याध, भगंदर, फिशर या सगळ्या आजारांवरती. तर सर, आता मला एक प्रश्न विचारायचा, ऑपरेशनचा जो विषय निघालेला आहे, भरपूर लोकांना ऑपरेशन झाल्यानंतर पुन्हा मूळव्याध होत असते. तर हा मूळव्याध मग पुन्हा का बरं होत असतो आणि हे सगळं होऊ नये यासाठी मग काय करावं? त्याच्यासाठी सर्वात पहिला उपाय असते की पोट साफ ठेवणे. पोट साफ ठेवायसाठी आपल्याला जेवणानंतर 2 तासाने झोपणे, जेवणानंतर मध्ये भरपूर फायबर घेणे, ठीक आहे. फायबर म्हणजे काय? गाजर, ककडी, सलाद हे भरपूर प्रमाणात वाढवलं पाहिजे. हे मूळव्याध आणि फिशर नाही झाला पाहिजे याच्यासाठी आपल्याला नियमित प्रमाणे व्यायाम करायला पाहिजे. जेवणामध्ये भरपूर सारा फायबर डाएट घ्यायला पाहिजे. नॉनव्हेज कमी करायला पाहिजे किंवा सोडायला पाहिजे. अल्कोहोलचं प्रमाण कमी पाहिजे. भरपूर पाणीचा उपयोग आपण करायला पाहिजे. जेवणानंतर आपण झोपला नाही पाहिजे. कंटिन्यू सिटिंग, जिथे लोक कामाला बसतात तिथे कंटिन्यू बसले त्याच्यामुळे पण आपल्याला फिशर होतात. एक अर्धा तास बसल्यानंतर आपण एक 5 मिनिटची वॉक करायलाच पाहिजे. मसालेदार पदार्थ खाल्ल्याने, तिखट खाल्ल्यामुळे मूळव्याध होत नाही, है ना. तिखट खाल्ल्यानंतर आपल्याला जळजळ होतात, है ना, जळकी लागणे, संडासला जळण होतात, बर्निंग सेन्सेशन होतात, है ना. त्याच्यामुळे पोट साफ होत नाही मसाला पदार्थामुळे आणि मग कॉन्स्टिपेशन होतात. कॉन्स्टिपेशन मुळे झाल्यानंतर मग फिशर तयार होतो. सायकलच आहे सगळं, रिसायकल.
तर हे सगळं कारण आपण बंद करायला पाहिजे, नियमित आपल्याला आराम पडतील. सर आता जसं तुम्ही सांगितलेलं आहे की होऊ नये यासाठी आपण काय दक्षता किंवा काय काळजी घ्यायला पाहिजे, तर मी सुद्धा या सगळ्या पेशंटला हा संदेश देते आहे की सरांनी आपल्या ज्या काही गोष्टी आपल्याला सांगितलेल्या आहे की कशामुळे हा मूळव्याध फिशर बंगंदर हा आजार होतो आणि हे होऊ नये, पुन्हा पुन्हा होऊ नये यासाठी काय खबरदारी घ्यायला पाहिजे. सर आणखीन एक प्रश्न तो म्हणजे आता मूळव्याध बद्दल भरपूर काही गैरसमज आहेत लोकांमध्ये, तर हे गैरसमज आपण यावेळेला कसे दूर करणार? आपण हेच क्वेश्चन आन्सर आपण आधी दिलेला आहे की मूळव्याध लोक भरपूर सारे बिमाऱ्याला एकच बिमारी पकडून चालतात. मूळव्याध मध्ये आपल्याला फिशर येतात, फिस्टुला येतात, IBS येतात. सर तुम्ही आता मध्यंतरी बोलता बोलता म्हणाले की IBS मुळे पण सुद्धा फिशर होत असतात, तर हा IBS प्रकार नेमका काय आहे, IBS म्हणजे नेमकं काय आहे, मला याबद्दल उत्तर द्याल? अच्छा, IBS हे इरिटेबल बॉवेल सिंड्रोम आहे. याच्यामध्ये काय असतो की पेशंटला वारंवार संडासला जावं लागतं. जेवणानंतर संडासला जाणे, कुठे बाहेर जायचं असलं तर संडासला जाणे, ते दिवसातून 4-5 वेळा संडासला जातात आणि जे मोशन होतात त्यांना ते पण स्टिकी होतात. त्याच्यामुळे ते वारंवार संडासला गेल्यामुळे त्यांचं जे संडासचे भाग असतात तिथे पण सूज येतात. ठीक आहे, वारंवार संडास झाल्यामुळे पण ते जे फिशर तयार होतात, कारण की ते ड्रायनेस तयार होतात, वारंवार वॉश करतात त्याच्यामुळे पण ते तयार होतात. हे नेमकं कशामुळे होतात? हे एन्झायटीमुळे असू शकतात, डेअरी प्रोडक्ट मुळे होऊ शकतात, एक भीती निर्माण झालेली आहे त्याच्यामुळे होऊ शकतात. म्हणजे IBS हे पोटाच्या सोबत सोबत हे मानसिक विकार पण आहे. तर आपण फिशरची ट्रीटमेंट, त्याला फिशर अगर IBS मुळे झालेला आहे, ह्या कारणामुळे त्याला IBS झालाय, तर ह्याच्या ट्रीटमेंट सोबत आपल्याला IBS ची पण ट्रीटमेंट करावं लागेल आणि त्याची जी एन्झायटी आहे त्याच्यावर पण आपल्याला लक्ष द्यावं लागेल, तेव्हाच तो ठीक होईल. आणि चुकीनं त्याने ऑपरेट करून घेतलेला आहे IBS सोबतच आणि हे सिम्पटम्स त्यांना परत झालेले आहेत, त्यांना परत काही वर्षानंतर हे फिशर उत्पन्न होऊ शकतो, ऑपरेशन होऊन पण, कारण की त्यांना कारणचा ट्रीटमेंट नाही केलेला आहे, ज्याच्यामुळे त्याला झालेला आहे त्याचा ट्रीटमेंट केलेला नाहीये. आपण फक्त फिशरचा ट्रीटमेंट केला आहे, त्याच्यामुळे डॉक्टरकडे जाणे, व्यवस्थितपणे ट्रीटमेंट घेणे, हा उपाय सर्वात चांगला. बिलकुल सर, आता तुम्ही जे सांगितलेलं आहे की मनानेच ट्रीटमेंट घेतात किंवा मग मनानेच गोळ्या औषधी घरगुती उपाय सुद्धा काही करून बघतात सर, तर मला यावेळेस हे विचारायचं आहे की आपल्या इथे ट्रीटमेंट पद्धती नेमकी कशी आहे? आपण जर आपल्याकडे एखादा पेशंट आला, महिला पुरुष, तर आपली ही उपचार पद्धती नेमकी कशी सुरू होते? जनरली आपण जे पेशंट, सर्वात पहिले पेशंट आला तर आपण चेक करतो. आपल्याकडे व्हिडिओ प्रोक्टोस्कोपी पण आहे, त्याच्यामध्ये आपण दुर्बीनद्वारे आतमध्ये काय बिमारी आहे ते पण आपण बघतात. याच्यामध्ये आपण 3 प्रकारचे ट्रीटमेंट ठरवलेलं आहे. पहिला ट्रीटमेंट, पेशंटला खूप एक्यूट त्रास असेल तर आपण एलोपॅथिक ट्रीटमेंट करतो. पेशंटला भरपूर दिवसाचा त्रास असेल तर मग त्यासाठी आपण आयुर्वेदिक ट्रीटमेंट घेतात. आणि पेशंटला एकदम भरपूर जास्त असेल किंवा त्याला ऑपरेशन शिवाय काही पर्याय नसेल तर मग आपण ऑपरेशन कडे जातात. ऑपरेशन मध्ये पण आपण लेझर ट्रीटमेंट असतात, नॉर्मल ऑपरेशन असतात, इंजेक्शन थेरपी असतात, छायासूत्र थेरपी असतात, हे भरपूर सारे ट्रीटमेंट आपल्याकडे उपलब्ध आहे. पेशंटला कोणतं ऑपरेशन सोयीस्कर आहे त्या हिशोबाने आपण ते ऑपरेशन त्यांच्यावर करतो. बिलकुल, म्हणजे ॲलोपॅथी आणि आयुर्वेद या दोन्ही उपचार पद्धती तुम्ही वापरता आणि पेशंट बघून हे सगळे उपचार पद्धती तुम्ही वापरत असता. तर मी तुम्हाला सांगू इच्छिते की जर तुम्हाला ॲलोपॅथीने ट्रीटमेंट घ्यायची आहे मूळव्याध, बंगंदर, फिशर या सगळ्या आजारांवरती, आणि जर तुम्हाला आयुर्वेदाने ट्रीटमेंट घ्यायची असेल तर तीही उपचार पद्धती खन्ना हॉस्पिटल येथे उपलब्ध आहे. सर यावेळेस अनेक दर्शक आपल्याला GM न्यूजच्या माध्यमातून बघत आहेत, काय संदेश देणार आहात तुम्ही, काय मेसेज देणार आहात वरुडकरांना? मूळव्याध नाही झाला पाहिजे यासाठी तुम्ही डेली व्यायाम करा, भरपूर चांगला जेवण करा, जेवणामध्ये भाकर आणि फायबर डाईट घ्या, अल्कोहोलचं प्रमाण कमी करा, भरपूर सारा पाणी प्यायचं आहे तुम्हाला. तशी पण उष्णता खूप वाढलेली आहे आता, आणि बेल जे आपण शिवजीला चढवतो है ना, त्यांना कशासाठी चढवतात? थंड व्हायसाठी. तर आपल्या पोटात पण थंड व्हायला पाहिजे, उष्णता कमी झाली पाहिजे, यासाठी बेल
हे पदार्थ खूप चांगला आहे. अच्छा. तर तुम्ही बेलाचा मुरब्बा, बेलाचा ज्यूस हे सगळं घेऊ शकतात. वारंवार पाणी प्या आणि पोट साफ ठेवा, नक्कीच तुम्हाला मुळव्याध होणार नाही. बिलकुल. सर तुम्ही म्हणताय की तुमचे ते लेझरनी ट्रीटमेंट होते, तर नॉर्मल ऑपरेशन्स आणि लेझर ट्रीटमेंट यामध्ये काय डिफरन्स आहे किंवा काय फरक असतो? जनरली आपण जे लेझर ट्रीटमेंट आहे त्याने काय असतात की ब्लिडिंग कमी होतात आणि वूंडच्या जे साईज आहे ते कमी होतात. जास्त मोठा चिरा नाही पडत. ठीक आहे. परत परत व्हायची शक्यता त्याच्यामध्ये थोडस कमी होतात, कारण की आपण जे ऑपरेशन करतात ते थोडस वरून होतात. ठीक आहे. आणि जे साधे ऑपरेशन असतात त्याच्यामध्ये पेन जास्त होतो. लेझर मध्ये पण पेन कमी आहे, होतात दोघांमध्ये पेन आहे, पण लेझर मध्ये कमी आहे, नॉर्मल ऑपरेशन मध्ये थोडं जास्त आहे. त्याच्यामध्ये ब्लिडिंग थोडस जास्त असतो. लेझर मध्ये आपण सकाळी ऑपरेशन केला तर संध्याकाळी आपण सोडू शकतो. नॉर्मल ऑपरेशन मध्ये आपल्याला एक दिवस थांबायची गरज असतात. आणि आम्ही दोघं ऑपरेशन स्पायनल मध्ये म्हणजे एनेस्थेशिया देऊनच करतो आणि लोकल मध्ये पण करतो. जनरली लोकल मध्ये कमी करतो आणि एनेस्थेशिया देऊनच करतो. त्याने पेशंटला त्रास भरपूर कमी होतात आणि ते दुसऱ्या दिवसापासूनच ते कामाला लागू शकतात. लेझर ट्रीटमेंट लेझरमुळे ते ऑफिस प्रोसिजर म्हणतात त्याला. ज्या टायमाचं आपलं ऑफिस असते त्याच्या टायमाची ते प्रोसिजर असतात, तर त्याला ऑफिस प्रोसिजर असं नाव दिलेलं आहे. अच्छा. म्हणजे ही जी ट्रीटमेंट आहे, जर लेझर ट्रीटमेंट तुम्ही घेतली तर दुसऱ्या दिवशी लगेचच आपण आपल्या कामाला लागू शकतात. तर भरपूरदा काय होतं की पेशंट भरपूर ठिकाणी जाऊन येतो आणि इकडे तिकडे जाऊन आल्यानंतर मग शेवटी ट्रीटमेंट घेण्यासाठी तुमच्या सारख्या डॉक्टरांकडे येतो. तर अशा वेळेस काय होतं की हे जे कॅन्सरचं रूपांतर त्या सगळ्या आजारांमध्ये होऊन जात असतं, तर हे होऊ नये किंवा फार उशीर होऊ नये यासाठी तुम्ही काय सांगू इच्छिता सगळ्या पेशंटला? असं भरपूरदा होतो. पेशंट आपल्याकडे 1-2 वर्ष आधी यायचं, त्याला आपण सांगितलं की बाबा हे ट्रीटमेंट आपल्याला करावं लागेल किंवा तुला 1-2 महिने 1-2 औषधचा कोर्स करावा लागेल, पण पेशंट पूर्णपणे ते ट्रीटमेंट घेत नाही. किंवा आपण सांगतो की फिशर आहे, याला ऑपरेटची गरज आहे, आता भरपूर वाढलेला आहे, पेशंट ते ऑपरेशन करत नाही. किंवा म्हणजे भरपूरदा इथे बाबा लोक आहेत, त्यांच्याकडून पण लोक औषध घेऊन, आयुर्वेदिक औषध घेऊन येतात. त्याच्यानंतर त्याच्या जे फिशरचं रूपांतरित भगंदर मध्ये जातो. जे भगंदर असतात ते भरपूर वाढलेलं असतं. त्याच्यामध्ये ग्रेड 4, ग्रेड 5 भगंदर त्याच्यामध्ये पू जमा होऊन जातं आणि त्याच्या ट्रीटमेंटला आपल्याला मग 4-5 महिने लागतात. जे ट्रीटमेंट आपण पहिले केली असते त्याला 15 दिवसात ठीक व्हायचं होतो, त्या आपण 4-5 महिने भगंदरच्या ऑपरेशन मुळे खराब करून घेतात. तर हे लोकांना माहित पाहिजे की लवकरात लवकर आपण ट्रीटमेंट करून घ्यायला पाहिजे. आणि भगंदर हे वारंवार होणारा बिमारी असतात. ठीक आहे. त्याच्यामध्ये कंटिन्यू पस बाहेर येणे, जगा सुजणे, 2-2, 3-3दा पण लोकांचे ऑपरेशन असतात, ते पण आम्ही इथे ठीक केलेले आहे. जे 1-2 वेळा ऑपरेशन आलेले आहे, ग्रेड 4 आहे, तर त्यांचं आम्ही ट्रीटमेंट केलं आणि ते व्यवस्थित आहे. तर हा मुळव्याध सोबत जो भगंदरचा आजार तोही खूप भयंकर आहे. तर भगंदर म्हणजे काय आणि भगंदर मध्ये नेमकं काय होत असतं किंवा काय लक्षणं पेशंटला आढळून येत असतात? भगंदर म्हणजे फिस्टुला है ना. भगंदर मध्ये काय असतो की एक फुंशी किंवा एक फोड ते संडासच्या जवळपास येतात, ते फुटतात, आपण काही औषध घेतली तर ते बसतात, परत येतील. बरोबर. ठीक आहे. त्याच्यासाठी ऑपरेशनच एक उपाय असतात. जेवढे लवकर त्याचं ऑपरेशन करता येईल तेवढं चांगलं असतं, कारण की ते वारंवार वाढत राहतात. त्याला मध्ये काय असतात की जे संडासचा आतमधला भाग आहे आणि बाहेरचा भाग आहे त्याच्यामधून एक नळी तयार होऊन जातात आणि ते तिथून संडास बाहेर येतात, ते जखमेमधून किंवा पस बाहेर येतात किंवा रक्त बाहेर येतात. तर हे जे भगंदर आहे त्याचा उपाय फक्त आणि फक्त ऑपरेशन आहे. आणि त्याचं ऑपरेशन जेवढा लवकरात लवकर आपण केला तेवढा चांगला असतो. भगंदरचं ऑपरेशन केल्याशिवाय पर्याय नाहीये. आणि त्याला भरपूर दिवस लावले की ते वाढत जातात. ग्रेड 1 असेल तर ग्रेड 2 होतात, ग्रेड 3 होतात, ग्रेड 4 होतात. जे गोष्ट आपल्याला 1 महिन्यामध्ये ठीक व्हायची असेल तर ते 3-4 महिने लागतात. जेवढं लवकर त्याचं आपण ऑपरेशन केला तेवढा चांगला तो
होतात. कव्हर होईल. तर मूळव्याध सोबतच हा भयंकर जो आजार आहे तो म्हणजे भगंदर. तर भगंदर याला ऑपरेशन शिवाय पर्याय नाही असं सरांचं म्हणणं आहे. त्यामुळे आपल्याला जी लक्षणं आढळून येतात, गुदद्वारामध्ये जे काही आजार होत असतात किंवा कुठलाही त्रास झाला तर लवकरात लवकर आपण त्याच्या डॉक्टरांकडे जाऊन ट्रीटमेंट घ्यायला पाहिजे. खूप खूप धन्यवाद सर दिलेल्या सगळ्या माहितीबद्दल आणि आमच्या GM न्यूजला आपला अमूल्य वेळ दिल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. धन्यवाद. तर हे होते माझ्यासोबत डॉक्टर राहुलजी खन्ना सर. आपण बघितलेलं आहे मूळव्याध, भगंदर, फिशर हे सगळे आजार आपल्याला का बरं होत असतात, पुन्हा पुन्हा का बरं होत असतात आणि ते होऊ नये यासाठी आपण काय खबरदारी घ्यावी. तरी देखील काही प्रश्न असतील तुमच्या मनामध्ये तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये जाऊन टाईप करू शकता. आणि हो, जर तुम्हाला इथपर्यंत पोहोचायचं असेल आणि आपला जो मूळव्याध, भगंदर, फिशर हा आजार मुळातून नष्ट करायचा असेल तर खन्ना हॉस्पिटलला आपण नक्कीच भेट द्या. खाली ऍड्रेस आणि मोबाईल नंबर सुद्धा मेन्शन केलेला आहे, तरी आपण इथे पोहोचू शकता. तुर्तास मी नेहा तुम्हा सर्वांची रजा घेते. बघत रहा गजर महाराष्ट्राचा.